हा जिंतूर परभणी चा महामार्ग आहे, ज्याचं काम गेल्या 7 ते 8 वर्षांपासून चालू आहे, परंतु हे पूर्ण काम अर्धवट आहे। याची पूर्ण हलगर्जीपणा जो आहे या कामाचा, हा कंत्राटदाराचा हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येत आहे। अजून किती जीवांना या रस्त्याच्या कामासाठी मुकावे लागेल, कारण रात्री जवळपास 12च्या सुमारास हा अपघात या ठिकाणी झालेला आहे। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने एक इर्टिगा गाडी जी की जिंतूरकडून परभणीकडे जाणारी होती, त्या इर्टिगा गाडीची अवस्था या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं ही इर्टिगा गाडी याचा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि किती गंभीर हा अपघात आहे याची आपण अंदाज यामुळे लावू शकतो की या गाडीची अवस्था तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही गाडी पूर्णपणे फुटलेली आहे। ही जी गाडी आहे इर्टिगा, ही गाडी जवळपास एक अंदाज असा दर्शवला जातोय की लातूरची ही गाडी आहे आणि या ठिकाणी या गाडीचा जो अपघात झालेला आहे त्या अपघाताची तुम्ही ही दृश्य बघू शकता की अपघात हा किती जोराचा झालेला आहे की यामध्ये जे पॅसेंजर जाणारे होते 100% त्यांना फार इजा झालेल्या असतील, गंभीररित्या ते जखमी झालेले असतील। हा मार्ग जो आहे तो मागच्या 7 ते 8 वर्षापासून या महामार्गाचे काम चालू आहे, परंतु अद्याप हे काम पूर्ण झालेले नाहीये। ही रस्त्याची दुसरी अवस्था तुम्ही बघू शकता। या ज्यावेळेस परभणीकडून जिंतूरकडे जे वाहनं जातात आणि हा जो साईडचा मार्ग आहे हा अजूनही अपुऱ्या अवस्थेमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी इथं फलक लावण्याची आवश्यकता आहे, रस्त्यावरती रात्री अपरात्री जे वाहने चालतात त्या वाहनांसाठी या ठिकाणी फलक लावणे अत्यंत आवश्यक असते, परंतु ह्या कंत्राटदाराचा जो हलगर्जीपणा आहे या हलगर्जीपणामुळे हा अपघात इथं झालेला आहे। अनेक वर्षांपासून हे काम चालू आहे। जनतेला असा प्रश्न पडलेला आहे की नेमका या महामार्गाचे काम या जन्मात पूर्ण होणार का, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहेत आणि सडक आणि परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी यांना कळकळीची विनंती आहे की जर अशा कंत्राटदारांकडून जर रस्त्यांचे कामं हे पूर्ण होत नसतील तर अशा कंत्राटदारांचे लायसन हे कॅन्सल करावे, कारण हा महामार्ग ज्यापासून या महामार्गाचे काम चालू आहे तेव्हापासून अनेक जीवांना या ठिकाणी मुकावे लागलेले आहे आणि अजून किती जीवांना मुकावे लागेल की ही रात्री जो अपघात घडलेला आहे याचं जे मुख्य कारण आहे ते असं आहे की या ठिकाणाहून जी वाहनं जाणं येणं या वाहनांचं जे होते त्या ठिकाणी बॅरिकेड्स आवश्यक असतात, दिशादर्शक आणि फलके आवश्यक असतात, परंतु कंत्राटदाराकडून या कुठल्याही गोष्टीची पाबंदी या कुठल्याही गोष्टी नियमांचं पालन केलेले नाहीये, त्यामुळे हा अपघात रात्री झालेला आहे। बहुतांशी ही बाहेर जिल्ह्यातली जी गाडी आहे, कारण या ठिकाणी दुभाजक लावलेले नाही आहेत, दिशादर्शक बोर्ड्स नाही आहेत आणि बॅनर्स सुद्धा या ठिकाणी नाही आहेत। जे दिशादर्शक लावणे अत्यंत आवश्यक असते, फलक लावणे अत्यंत आवश्यक असते, जे की ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे कंत्राटदाराची पूर्णपणे जिम्मेदारी असते, त्याची जबाबदारी असते की या ठिकाणी दिशादर्शक फलके आणि साईडला बॅरिकेड्स लावणे अत्यंत आवश्यक असते, परंतु या कंत्राटदाराचा जो हलगर्जीपणा आहे या हलगर्जीपणामुळेच हा अपघात 100% झालेला आहे। या ठिकाणी या ट्रॅक्टरची अवस्था तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टरची अवस्था नेमकी झालेली काय आहे की त्याचा टायर जो आहे तो पूर्णपणे बाहेर पडलेला आहे। हा नेमकी जोराची किती धडक असेल याच्यावरून आपल्याला हा प्राथमिक अंदाज आपण लावू शकतो, परंतु किती जीवांना आतापर्यंत मुकावे लागले आणि अजून पुढे भविष्यामध्ये किती जीवांना मुकावे लागेल हा फार गंभीर प्रश्न आहे। ही जी परिस्थिती आहे ही फार भयावह परिस्थिती आहे। शेतकरी नेते शेख इर्शाद पाशा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं थोडी परिस्थिती आपण जाणून घेऊयात। काय सांगाल सर या परिस्थितीबाबत? ह्या ठिकाणी 2016-17 पासून परभणी जिंतूर हायवेचं काम चालू आहे, एवढ्या संत गतीनं काम चालू आहे, एवढ्या शांततेत काम चालू आहे, एवढ्या दमानं काम चालू आहे की आज एका बाजूचं काम अर्धवट आहे। या ठिकाणी पुलांची कामं नाहीत, 6-6 वर्ष एका कामाला लागतात। अशा परिस्थितीमध्ये प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही का काय, याच्यामध्ये स्थानिक लोक याच्यावर लक्ष देत नाही की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि संबंधितांवर पत्रव्यवहार केले तर त्याचं काही उत्तरच येत नाही। अशी परिस्थिती असताना याला सर्वस्व जबाबदार कंत्राटदार आहेत। ह्या कंत्राटदारांनी जर वेळेवर काम केलं असतं तर आज घडलेली घटना अपघात घडला नसता आणि असे अपघात एक नाही अनेक अपघात झालेले आहेत ह्या रस्त्यावर। याला कारणीभूत आहे संबंधित कंत्राटदार आणि त्याची यंत्रणा दमानं काम करते, कामाची गती फार मंद आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत। काय सांगाल एखाद्या रस्त्याचं ज्यावेळेस टेंडर निघतं किंवा काम निघतं त्याला एक ठराविक मर्यादा दिलेली असते की ह्या कालावधीमध्ये हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे, परंतु मागील 8 ते 9 वर्षापासून हे रस्त्याचं काम चालू आहे, अद्यापही ते पूर्ण झालं नाही आहे। याच्यामध्ये
स्थानिक जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनाचं लक्ष देण्याचं काम आहे की त्याचा कालावधी किती, त्याची वर्क ऑर्डर असते, वर्क ऑर्डरच्या याच्यावर पूर्ण माहिती असते की किती कालावधीमध्ये काम करायचं आणि किती कालावधी त्याचा ते याचा आहे, दुरुस्तीचा आहे, देखभाल दुरुस्तीचा आहे. तर याच्यामध्ये कामाची जी सुरुवात आहे आणि कामाचा शेवट आहे तर देखभाल दुरुस्तीसारखंच काम चालू आहे. याच्यामध्ये काम करणं किती याच्यामध्ये अपेक्षित होतं आणि काम कधीपर्यंत चालू आहे याचे गांभीर्यच प्रशासनानं घेतलेलं नाही. प्रशासनाने जर याचा जे कोणी अभियंता आहे, इंजिनियर आहे, त्या अभियंत्याने जर याच्यावर लक्ष दिलं असतं तर हे काम वेळेत पूर्ण झालं असतं. मला असं वाटतं की याचे अभियंता जे काही आहेत, जे कोणी JE आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, या रस्त्यावर लक्ष देत नसल्या कारणाने अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी हा जो रस्ता चालू आहे या रस्त्याची दुरुस्ती परत होत आहे, परंतु पूर्ण हा रस्ता झालेला नाही. ज्या ठिकाणी काही रस्ता झाला आहे त्याची दुरुस्ती परत करावी लागते. तर प्रशासनानं काय नेमकं करायला पाहिजे? याच्यामध्ये जे काही काम आहे का ते जर अंदाजपत्रकानुसार केलं असतं आणि अंदाजपत्रकाच्या नियमानुसार काम केलं असता आणि त्याच्या मर्यादित जे काही कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या याच्यामध्ये वेळेत केलं असतं तर ही वेळ आली नसती त्याच्यावर. आज त्याच्यावर काम चालू असताना त्याला काम देखभाल दुरुस्ती करावं लागते. ही आमची शोकांतिका आहे परभणी जिल्ह्यातल्या लोकांची की एक रस्ता 6 महिन्यात, जे काही जिंतूर ते औंढा रस्ता आहे ते 6 महिन्यात पूर्ण क्लिअर झाला आणि परभणी जिंतूर जे काही रस्ता आहे 6 वर्षापासून तसंच पडून आहे. याच्यामध्ये कुठंतरी आम्हाला विचार करण्याची गरज आहे आणि आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी याच्यावर लक्ष देऊन तात्काळ रस्ता पूर्ण करून घेण्याची गरज आहे. नक्कीच ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे. मागील 8 ते 9 वर्षापासून ज्या रस्त्याचं काम चालू आहे केवळ आणि केवळ कंत्राटदाराचा हलगर्जीपणा याच ठिकाणी दिसून येत आहे. माननीय नितीन गडकरी जे सडक आणि परिवहन मंत्री आहेत त्यांना नम्रतेची अशी विनंती आहे की त्यांनी अशा बेजबाबदार कंत्राटदाराचे लायसन्स जप्त करावे आणि हे काम नवीन गुत्तेदाराला कोणाला तरी द्यावे, जेणेकरून हा रस्ता पूर्णपणे कंप्लीट होईल आणि लवकरात लवकर कंप्लीट होईल. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो फलक त्यांनी लावलेला आहे हा निश्चितच रात्रीच्या वेळी लावलेला नाही आहे. जर रात्रीच्या वेळी हा फलक लावलेला असता तर नक्कीच हे जे ॲक्सिडेंट इथं झालेलं आहे याच्यामुळे याला काहीतरी झालं असतं, पडले असतील, काहीतरी झालं असतं. परंतु हे त्यांनी ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर म्हणजे आज सकाळी जवळपास त्यांनी हे फलक इथं लावलेले आहेत, जे की प्रशासनाला दिसावे की आम्ही आमचं काम व्यवस्थित करतो, परंतु नाही, आत्ता लावलेले आहेत सकाळी. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन यांच्यावरती नक्कीच कारवाई करावी. नेमकं या रस्त्याबद्दल एवढा त्रास आहे आम्हाला. डायरेक्ट मोठाली येणारी गाडी आहे ना, टू व्हीलरवाल्याच्या अंगावर येते, एकदम ॲक्सिडेंटची भीती आहे आणि डायरेक्ट अंगावर येते आणि भीती वाटते. इथं ड्रायव्हिंग करणं पण नाईटला एवढं डेंजर आहे की डायरेक्ट वाहन अंगावर येतात आणि हे होते. किती वर्षापासून चालू आहे बरं का? हे 9 वर्षापासून काम चालू आहे. याच्यावर 2 इलेक्शन झाले, 2दा खासदार झाले, 2दा आमदारकी झाली, पण कोणी याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही. एवढा पब्लिकला त्रासही झाला. परभणी जिंतूरचे प्रवास करतात त्यांच्यासाठी एक समजेत जास्त ही दुर्दैवी घटना आहे की त्यांना प्रवाससुद्धा स्वतःच्या गाडीवर व्यवस्थित करा येत नाही. सगळ्या गोष्टी करून पुन्हा याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. प्रशासन काय करतं या रोडकर बघायला कोणी तयार नाही आहे. कुठे चालले या विभागाचे जे लोकप्रतिनिधी वगैरे आहेत त्यांनी सुद्धा लक्ष द्यावे. समजेने याच्यावर रोडवर लक्ष घालणं आहे. हे पूल पण आतापर्यंत तयार झालेला नाही. इतके दिवस काय करायला ते 10-10 वर्ष पुलाचे काम चालत असते का? एक मर्यादा असते, कालावधी असते. बरोबर, एक टाईम राहते कोणत्या बी गोष्टीचा. घर बांधायचं तर वर्ष लागतं, 6 महिने लागतं. तसा रोड बांधायचा तर 2 वर्ष लागतात, 10 वर्ष थोडीच लागतात. हे बघायला पाहिजे. शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोणालाही भी भेव वाटायला आज इथं या रोडवर नाईटला प्रवास करणं म्हणजे आपली एक जीवाची जोखीम आहे. प्रत्येकाला भीती वाटते. नक्कीच आपल्या जीवाला मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. कारण एक कालावधी असते कुठल्याही कामाला दिलेला, एक कालावधी असते, नियमित कालावधीमध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे. परंतु ह्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा इतका आहे की मागील 9 वर्षापासून हे काम सुरू असून अजून अद्याप पूर्णतः ते काम झालेलं नाही आहे. तर याच्यावरती प्रशासनानं गंभीरतेने दखल घेणं आवश्यक आहे आणि याच्यावरती कायदेशीररित्या कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे. कारण अजून किती जीवांना या रस्त्यावरती मुकावं लागेल हा गंभीर प्रश्न आहे. कॅमेरा पर्सन गणेश राठोड सोबत मी हनीफ बागवान, महाराष्ट्र दर्पण 24.